नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं ठेवायचं याविषयी तज्ञांचं मार्गदर्शन मिळवतो. पूर्वी आजी आजोबा गुडघेदुखीमुळे जेव्हा विव्हाळायचे तेव्हा आपल्याला फार वाईट वाटायचं, पण आज आपली अवस्था त्यांच्यासारखी झाली आहे. अगदी तारुण्यातच आपल्याला गुडघेदुखीमुळे सांधेदुखीमुळे विव्हाळावं लागतंय, पण काळजी नसावी. आज आपण गुडघेदुखीवर योग्य वेळी योग्य उपचार या विषयावर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर श्रीपाद उद्धवराव जोशी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख आपल्याला करून देते. डॉक्टर श्रीपाद उद्धवराव जोशी यांनी आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर इथून आणि त्यानंतर त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून MS इन ऑर्थोपेडिक्स ही पदवी संपादित केली. MS इन ऑर्थोपेडिक्स संपादित करताना उत्कृष्ट अशा शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना पुणे विद्यापीठानं सुवर्ण पदक अर्थात गोल्ड मेडल देऊन गौरविलं. डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी खांदा आणि गुडघा ऑर्थोस्कोपी तसंच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण घेतलंय, प्रावीण्य मिळवलंय. त्यांना ऑर्थोपेडिक क्षेत्रात एकूण 18 वर्षांचा असा समृद्ध अनुभव आहे. त्यापैकी 14 वर्ष ते छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. या काळात त्यांनी एक विश्वासार्ह असे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये गुडघा, खांदा, हिप जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, आधुनिक आणि कमीत कमी चिरफाड असलेल्या अर्थात मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचार पद्धतींचा वापर करून रुग्णांना उत्तम परिणाम आणि लवकर बरे होण्यास मदत करणं हेच त्यांच्या कार्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. डॉक्टर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की पूर्वी गुडघेदुखी, सांधेदुखी हा आजार केवळ वृद्धांसाठी सीमित होते, पण आज आपण पाहिलं तर गुडघेदुखी ही तारुण्यातच जाणवू लागलेली आहे. याची मूळ कारणं काय आहेत डॉक्टर? गुडघेदुखीचे मूळ कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे ते वयोमानाने जे आजार होतो, वयोमानाने जे झीज होते ते मुख्य कारण आहे. त्याच्यानंतर वाढतं वजन, त्यानंतर अनियमित खाणे, त्यानंतर अयोग्य व्यायाम हे मुख्य कारण आहेत ज्यामुळे गुडघेदुखी वाढते. आणि अजून महत्त्वाचं कारण म्हणजे स्पोर्ट्स इंजुरी, खेळताना लिगामेंट इंजुरी होते, ते एक मुख्य कारण आहेत गुडघेदुखीचे. अगदीच अगदीच. पण डॉक्टर, गुडघे आपले कायम सुदृढ राहावे याच्यासाठी आपण काळजी तर नक्कीच घेऊ शकतो. आपण काय काळजी घ्यावी ज्यामुळे गुडघेदुखी आपल्याला टाळता येईल? हो, खरंच. आता ॲक्च्युली गुडघेदुखी टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपला गुडघा मजबूत ठेवणे. मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित व्यायाम करावे लागतील, काही चुकीच्या सवयी टाळाव्या लागतील आणि योग्य आहार घ्यावा लागेल. म्हणजे जसं आहारामध्ये प्रोटीन्स असले पाहिजेत, कॅल्शियम असलं पाहिजे, विटॅमिन D असलं पाहिजे, अँटीऑक्सिडंट्स असले पाहिजेत. जसं विटॅमिन C युक्त फळं असतात, जसं आवळा असो, लिंबू असो किंवा संत्री असो, ते आणि मोसंबी, ह्या आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. अगदीच. आपण वाढत्या वजनाचा सुद्धा उल्लेख केला. आज जर आपण पाहिलं तर आपली लाईफस्टाईलच अतिशय बैठी अशी झालेली आहे, ही जीवनशैली, आणि ज्याच्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय. डॉक्टर, या वाढत्या वजनाचा आपल्या गुडघ्यांवर कसा नेमका परिणाम होतो? फारच सुंदर प्रश्न आहे. आता वाढत्या वजनाचं नैसर्गिक, आता आपण जर चालत असू त्यावेळी साधारणतः 2 ते 3 पटीने गुडघ्यावरती वजन पडते. आपण जर पळत असू 5 ते 7 पटीने वजन वाढतं आणि आपण जर खाली बसून काम करत असू ते साधारणतः 4 ते 5 पटीने वजन वाढतं. तर त्याचा इफेक्ट असा होतो की कार्टिलेज जे आहे, खुर्च्या जे म्हणतो आपण गुडघ्यासाठी, ज्याची वजन सहन करण्याची एक क्षमता असते, त्या क्षमतेच्या वरती जर वजन गेलं तर गुडघ्यावरती दुष्परिणाम होतात. अच्छा अच्छा. बरं डॉक्टर, दररोज व्यायाम करणं खरं तर गुडघ्यांसाठीच नाही तर एकूणच आपलं संपूर्ण आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करायलाच हवा. प्रामुख्यानं गुडघ्यांसाठी कोणते आपण व्यायाम करायला हवे? आता व्यायामाचे 3 प्रकारमध्ये आपण गुडघ्यांसाठी सांगू शकतो. म्हणजे एक म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या अराउंड जे काही स्नायू आहेत त्याला मजबूत करणे. दुसरे स्नायू आहेत की गुडघ्याची हालचाल, फ्लेक्झिबिलिटी, ॲजिलिटी ही इम्प्रूव्ह झाली पाहिजे, ते व्यायाम केले पाहिजेत. आणि तिसरा व्यायाम असे केले पाहिजेत जेणेकरून गुडघ्यावरती लोड नाही आला पाहिजे, म्हणजे नीट सवयी पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला जास्त वेळ मांडी घालून न बसणे, जास्त वेळ खाली न बसणे किंवा शिड्या चढ उतार करत असताना वजन जर योग्य असेल तर काही हरकत नाही, पण वजन खूप जास्त आहे आणि आपण शिड्या चढ उतारचा खूप उपयोग करतोय, ते टाळलं पाहिजे. अच्छा. बरं डॉक्टर, एखादी व्यक्ती अशी असेल जिची जीवनशैली अतिशय संतुलित आहे, सुदृढ आहे, ती छान 8 तास झोप घेते, योग्य आहार घेते, दररोज व्यायाम करते आणि तरी सुद्धा तिचे गुडघे दुखतायत, मग चिंतेची बाब आहे का? अशा वेळी काय करावं?
आता बऱ्याचदा काय असतं, त्याच्या मागची कारणं आपल्याला शोधायला पाहिजेत, की बाबा आपलं सगळं चांगलं आहे आणि तरी देखील आपल्याला गुडघेदुखी होती. तर त्याचं मुख्य कारण काय, ते कारण शोधण्यासाठी रुग्णांनी योग्य ऑर्थोपेडिक तज्ज्ञाला भेट दिली पाहिजे आणि त्याचं मूळ कारण शोधून काढलं पाहिजे. कशामुळे गुडघेदुखी होते, तर ते डॉक्टर व्यवस्थित काम करतील आणि ते नक्कीच त्याचं कारण शोधून काढतील. त्याच्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील. अच्छा, अगदीच. आता तज्ज्ञांकडे गेली एखादी व्यक्ती आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरू सुद्धा केले, काही जणांनी फिजिओथेरपी सुद्धा घेतली, पण हे सगळं करूनही त्यांना आराम येतच नसेल आणि आता तज्ज्ञांनी सुचवली आहे शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया म्हटलं की अनेक जणांना धडकीच भरते डॉक्टर, त्यामुळे ते टाळाटाळ करतात शस्त्रक्रियेसाठी. अशा लोकांना आपण काय मार्गदर्शन कराल? शस्त्रक्रिया म्हणजेच फार मोठी समस्या आहे असं नाहीये. आपण असं बघितलं पाहिजे की शस्त्रक्रिया आहे म्हणजे आपल्याला एक संधी आहे आपल्या गुडघेदुखीपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी. आपले गुडघे जर दुखतच असतील तर आपण दररोजच्या जीवनातील जे काही आनंद आहे तो आपण उपभोगू शकत नाहीत. म्हणजे आपल्या जीवनातले जर फॉर एक्झाम्पल आपल्या जीवनात जे काही रुटीन ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे जर तुम्हाला टेनिस खेळायला आवडत आहे, तुम्हाला पळायला आवडत आहे, तुम्हाला बॅडमिंटन खेळायला आवडते, क्रिकेट खेळायला आवडते, पण तरी देखील तुम्ही ते करू शकत नाही, म्हणजे तुमचं दररोजचं जे आनंद आहे तो हॅम्पर होतोय ना. बरोबर आहे. त्याच्यासाठी जर डॉक्टरांनी शोधला असेल, म्हणजे शस्त्रक्रिया म्हणजे लगेच नी रिप्लेसमेंट असं नाही. आता नी प्रिझर्वेशन सर्जरीचे पण प्रकार आलेले आहेत आणि प्रत्येक गुडघेदुखीला नी रिप्लेसमेंट करावं लागतं असं काही नाहीये. त्याचं मूळ कारण आपल्याला शोधायला पाहिजे आणि त्याप्रमाणे योग्य शस्त्रक्रिया तज्ज्ञ सुचवतील आपल्याला. अगदीच अगदीच. बरं डॉक्टर, माझ्या माहितीनुसार गुडघेदुखीवर इंजेक्शन थेरपी सुद्धा केली जाते, ही किती उपयुक्त असते किंवा प्रभावी असते? फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. इंजेक्शन थेरपी आता खूप त्याचे प्रमाण वाढलेलं आहे. इंजेक्शन थेरपी मी म्हणेल वाईट पण नाही आणि खूप चांगली पण नाही. त्याचं कारण असे की आपण कोणत्या स्टेजच्या गुडघेदुखीला ट्रीटमेंट डॉक्टरकडून घेतो त्यावर डिपेंडंट आहे की इंजेक्शन थेरपी घ्यायची का नाही. म्हणजे गुडघेदुखीची समस्या ही सौम्य आहे की का फार तीव्र आहे का मध्यम आहे, ह्या गोष्टीवर आपण ठरवतो इंजेक्शन थेरपी लागते का नाही. जर सौम्य आहे आणि जर दुसरं काही मेजर कारण नसेल तर इंजेक्शन थेरपी काम करते. म्हणजे इंजेक्शन थेरपी दोन प्रकारची असते, एक म्हणजे PRP थेरपी, दुसरी म्हणजे विस्को सप्लिमेंटेशन. तर ती योग्य वेळेस घेतली तर नक्कीच इंजेक्शन थेरपी समाधानकारक आहे. पण इंजेक्शन थेरपी घेतल्यामुळे माझ्या गुडघ्याची झीज थांबली किंवा माझे गुडघे पूर्ववत झाले असं नव्हे. ती टाइमिंग ट्रीटमेंट आहे, जेणेकरून की बाबा गुडघा खूप खराब झालेला नाहीये पण आपल्याला सर्जरीची आवश्यकता नाहीये, त्याकरता ते इंजेक्शन थेरपी आहे आणि त्याची काही लिमिटेशन्स आहेत. तर ते तज्ज्ञ व्यवस्थित बघून तुम्हाला सांगतीलच की ते इंजेक्शन घ्यायचं का नाही ते. अच्छा, हे झालं इंजेक्शन थेरपी बद्दल. आजकाल ना डॉक्टर बाजारात अनेक चमत्कारिक असे तेल उपलब्ध असतात, गोळ्या उपलब्ध असतात, म्हणजे हे खा आणि झटपट बरे व्हा, वेदना पळवा, अशा जाहिराती आपण ऐकतो. याविषयी तुमचं काय मत आहे? हे तेल वापरणं किती सुरक्षित आहे? फारच सुंदर प्रश्न आहे. आता आपण आजकालचं जग जसं कम्प्युटर वन क्लिकवरती सगळ्या गोष्टी पाहिजेत, तसं लोकांना वन क्लिकवरती सगळं पाहिजे, वेगवान. पण ऍक्च्युली तेल हा काही रामबाण उपाय नाहीये. हा काही म्हणजे जसं हनुमानाने ती काय काय म्हणतात ते जीवन आपली अमृत वटिकाचं आणलेली तशी काही नाहीये ती. तेल उपयोग करतं सुरुवातीच्या सौम्य आजारामध्ये, म्हणजे गुडघे दुखण्या कमी करण्यासाठी. पण तेल हे काही सायंटिफिक पद्धतीचा इलाज नाहीये. थोड्या प्रमाणात घेतलं तर चालतो पण ते काही सायंटिफिक ट्रीटमेंट नाहीये. अच्छा, पण आयुर्वेदात तेलाला प्रचंड महत्व आहे आणि आपणही सांगितलं की सुरुवातीला आपण वेदनाशम म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. हो, आपण नक्कीच करू शकतो. परमनंट उपाय म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टर, आज जर आपण पाहिलं तर विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेची प्रचंड चर्चा होते. रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी अनेकदा बोललं जातं. प्रामुख्यानं गुडघ्यांच्या रिप्लेसमेंट बाबत किंवा प्रत्यारोपणाबाबत जर आपण विचार केला तर ही शस्त्रक्रिया कशी उपयुक्त ठरते? आता रोबोटिक सर्जरी हा एक नवीन तंत्रज्ञान आहे, जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर बरं होता येईल, ह्या दृष्टिकोनातून हे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे. आता रोबोटिक सर्जरी हे दोन प्रकारचे असतात, म्हणजे एक इमेज बेस्ड आणि एक इमेजलेस. इमेज बेस्ड म्हणजे आधी आपल्याला त्याचे सिटी स्कॅन केला जातो. सिटी स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती फीड केली जाते आणि रोबोटच्या साह्याने ती सर्जरी घेते. रोबोट सर्जरी नाही करत, सर्जरी करणारा हा डॉक्टरच असतो. अच्छा, हा. पण तरी सुद्धा ना आपल्याकडे जेव्हा रुग्ण येत असतील आणि आपण त्यांना रोबोटिक नी रिप्लेसमेंट सुचवत असाल तेव्हा त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहत असतील. काय काय प्रश्न विचारतात तरी रुग्ण? रुग्ण प्रश्न विचारतात की
मी पूर्वीसारखे चालू शकेल का, किंवा मला वेदना कमी होतील का, किंवा माझा गुडघा खूप दिवस टिकेल का, किंवा मला माझ्या रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी काही मंडळी ना 50मध्ये त्यांचा गुडघा खराब होतो आणि काही मंडळींना खेळायला खूप आवडतं. रिक्रिएशनल स्पोर्ट्स म्हणतो आपण आजकाल, खूप त्याचं एनर्जेटिक रूप आहे. म्हणजे कोणी टेनिस खेळतं, कोणी बॅडमिंटन खेळतं, कोणी स्विमिंग करतं. तर मी हे सगळं करू शकेल का, आणि हे रोबोटिक सर्जरी ह्याच्यासाठी मला किती लवकर करता येईल, हे महत्वाचे प्रश्न येतात. अच्छा, हे झालं रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी बद्दल. एकूणच शस्त्रक्रियेविषयी लोकांच्या मनात फार गैरसमज असतील. ते गैरसमज कोणते घेऊन येतात रुग्ण आपल्याकडे? रुग्णांचे बरेचसे गैरसमज असतात रोबोटिक नी रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट बद्दल, की मी नी रिप्लेसमेंट केल्यानंतर चालूच शकणार नाही, मी अंथरुणावरच राहील. आता हे आजोबांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ह्या आजोबांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा आजोबा खूपच त्रस्त झालेले आहेत, त्यांना चालता येत नाहीये, ते एकदम कंबरसम आहेत. तर आपण त्यांची रोबोटिक नी रिप्लेसमेंट केल्यानंतरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. हे अगदी 2 आठवड्यानंतरचा व्हिडिओ आहे. म्हणजे ते एकदम सफाईदार चालतायत आणि ते खूप आनंदी आहेत. तर ते रुग्ण मला म्हणले, अरे मी खूपच दिवस लावले शस्त्रक्रिया करून घ्यायला, असे बरेच रुग्ण म्हणतात. अजून दुसरी गैरसमज म्हणजे मी मांडी घालू शकणार नाही, मी माझं रुटीन रिक्रिएशनल स्पोर्ट्स खेळू शकणार नाही. काही रुग्ण तर टेनिस पण खेळतायत, काही रुग्ण ट्रेकिंग करतायत, काही रुग्ण स्विमिंग करतायत. तर जे काही म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधीचे जे काही रिस्ट्रिक्शन्स झालेले होते ते सगळ्या त्यांच्या इच्छा ते पूर्ण करून नी रिप्लेसमेंटचा आनंद घेत आहेत. अगदीच अगदीच. खूप समाधानकारक असा हा व्हिडिओ आहे खरं तर डॉक्टर. आणि म्हणजे याच्यावरून आपण किती वेदनामुक्त करता रुग्णांना याची कल्पना येते डॉक्टर. बरं, हे जे आपण गृहस्थ दाखवले त्यांची रोबोटिक शस्त्रक्रिया झाली होती? हो, रोबोटिक सर्जरी. अच्छा, तरी सुद्धा शब्दांमधून ऐकायचे डॉक्टर आपल्याकडून की रुग्णांना हे रोबोटिक शस्त्रक्रियाच का करावी असा आपण सल्ला देता, नेमके काय फायदे होतात? रुग्णांसाठी फायदे फार महत्वाचे आहेत. आता रोबोटिक सर्जरी ही बोन कन्झर्विंग आहे, लिगामेंट कन्झर्विंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे इम्प्लांटची सायझिंग, इम्प्लांटची पोझिशनिंग, अलाइनमेंट, त्यानंतर जी नॅचरल फील असतो रोबोटिक सर्जरी नंतर, तो फार महत्वाचा आहे. आणि जी इम्प्लांटची पोझिशनिंग परफेक्ट झाल्यामुळे इम्प्लांटची लॉन्जिट्युटी म्हणजे इम्प्लांट दीर्घकाळ टिकू शकतात. अधिक अचूकतेप्रमाणे ही शस्त्रक्रिया केली जाते. त्याच्या म्हणजे असंख्य फायदे आहेत. वेदना कमी होतात, तुलनात्मक वेदना कमी होतात, तुलनात्मक रक्तस्राव कमी होतो. त्याच्यामुळे बरेचसे फायदे आहेत रोबोटिक सर्जरी. अच्छा, पण प्रत्येक व्यक्ती करू शकते ही रोबोटिक सर्जरी? म्हणजे काही वयाची बाधा वगैरे त्याच्यात? नाही. जर ज्या रुग्णांचा सांधा किंवा ज्या रुग्णांचा गुडघा कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमुळे नीट होत नाहीये किंवा तो खूप खराब झालेला आहे आणि ज्याला नी रिप्लेसमेंटची आपण सुचवलेला आहे, तो रुग्णाला आपण रोबोटिक वापरू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला डॉक्टर, की जो सांधा बसवलेला असतो किंवा गुडघा बसवलेला असतो त्याच्यामध्ये तो नैसर्गिक वाटावा याच्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये अधिक प्रयत्न केले जातात. हेच मला विचारायचं होतं की नेमका कसा दिसतो आपला गुडघा या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर, आणि मुळात असं काही असतं का डॉक्टर की रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यानंतर ती व्यक्ती आणखी वर्ष जगू शकते वगैरे? नाही, जगणं वेगळं, तो भाग वेगळा आहे. पण जी रोबोटिक सर्जरीमुळे फायदा म्हणजे हे असं होतं की त्याच्यामध्ये लिगामेंट प्रिझर्विंग असल्यामुळे म्हणजे आपण सगळे लिगामेंट कट करत नाहीत, त्याच्यामध्ये बोन पण कमी कट करतो आणि आजूबाजूच्या जे काही मांसपेशी आहेत त्यांना आपण जास्त धक्का न लावता ही शस्त्रक्रिया करतो. त्याच्यामुळे रुग्णांना हे सांध्याची नॅचरल फील येतो, नॅचरल मुवमेंट येते आणि त्याचं आयुष्य पण जास्त राहतं. जास्त राहतं कारण वेदना कमी होतात. अगदीच अगदीच. डॉक्टर, आपण जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी सुद्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडता, याच्याविषयी एखादी उदाहरण सांगाल का एखाद्या रुग्णाचं वगैरे? आता एक उदाहरण म्हणजे काही रुग्णांचं सांधा आपल्या नीमध्ये 3 कंपार्टमेंट असतात, मीडियल कंपार्टमेंट, लॅटरल कंपार्टमेंट आणि पटेलोफिमोरल कंपार्टमेंट. काही रुग्णांचं कसं असतं की फक्त आतला साईडचा सांधा खराब झालेला असतो, म्हणजे मीडियल कंपार्टमेंट सांधा खराब झालेला असतो. मग त्या केसमध्ये आपण फक्त तेवढाच चेंज करू शकतो. त्याला काय म्हणतात, युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट. म्हणजे आपण पूर्ण सांधा न बदलता फक्त जेवढा भाग खराब झालाय तेवढाच आपण चेंज करतो. त्याच्यामुळे ही शस्त्रक्रिया अतिशय समाधानकारक आहे आणि अतिशय रिझल्ट्स देणारी सर्जरी आहे. त्याच्यामुळे ह्याला जॉईंट प्रिझर्वेशनच म्हणतात. आणि अजून काही रुग्ण असतात ज्यांच्यामध्ये गादी फाटलेली असते आणि त्यांच्या पायाला बाक आलेला असतो. तर तो बाक आल्यानंतर जे काही गुडघेदुखी होते ती पण आपण जॉईंट प्रिझर्व करू शकतो. त्याला काय म्हणतात, ऑस्टिओटॉमी, म्हणजे ऑस्टिओटॉमी अराउंड द नी.
त्या ऑस्टिओटॉमीजमुळे पण आपण गुडघ्याचं देवाने दिलेला नैसर्गिक गुडघा पण आपण त्याचं आयुष्य वाढवू शकतो, जर तो आपण योग्य वेळ डॉक्टरला दाखवला असेल तर. अच्छा डॉक्टर, आपण स्पोर्ट्स इंजुरीज बद्दल सांगितलं होतं अगदी या चर्चेच्या सुरुवातीलाच. जेव्हा शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स इंजुरीज होतात, त्यांच्या गुडघ्याला जेव्हा मार लागतो, जखम होते, त्यांच्यावर सुद्धा आपण रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकता? रोबोटिक म्हणण्यापेक्षा त्याच्यावर आपण आर्थ्रोस्कोपिक सर्जरी करतो. अच्छा. म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीमध्ये लिगामेंट इंजुरी, मेनिस्कस इंजुरी ही खूप कॉमन आहे. आणि जर स्पोर्ट्स जे स्पेशलिस्ट आहेत किंवा स्पोर्ट्स खेळणारे विद्यार्थी आहेत, त्यांना जर त्या योग्य वेळेवर जर आपण शस्त्रक्रिया करून नीट नाही केलं तर ते खूपच घातक होतं रुग्णांसाठी. बरोबर आहे. त्याच्यामुळे जर स्पोर्ट्स इंजुरी झाली असेल तर स्पोर्ट्स स्पेशालिस्टचा अगदी ओपिनियन घेतलंच पाहिजे आणि योग्य वेळेवर आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. अगदीच अगदीच. आपण अतिशय दिलासादायक माहिती दिली आहे ही सगळी. म्हणजे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया म्हणजे किती उपचार आता उपलब्ध आहेत आणि ज्याच्यामुळे आपण आपले गुडघे कायम स्वस्थ आणि सुदृढ ठेवू शकतो अशी एक खात्री पटली आपल्याशी चर्चा करून. पण जेव्हा आपण उपचार करता त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट हा तितकाच पॉझिटिव्ह मिळण्यासाठी रुग्णांनी सुद्धा काळजी घेणं तितकंच आवश्यक असेल. डॉक्टर, प्रामुख्याने रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यायची असते पुढच्या आयुष्यात? काळजी म्हणजे सर्वात महत्वाचं, जो ऑपरेशन सर्जरी झाल्यानंतर जो 1 महिना असतो तो स्वर्णकाळ आहे. त्या स्वर्णकाळामध्ये रुग्णांनी गोल्डन आवर म्हणतो गोल्डन आवर त्या महिन्यांमध्ये, त्या 1 महिन्यामध्ये रुग्णांनी व्यवस्थित फिजिओथेरपी केली पाहिजे, टार्गेटेड फिजिओथेरपी केली पाहिजे. म्हणजे माझा आठवड्याभरात एवढा गुडघा वाकला पाहिजे, आठवड्याभरात मी शिड्या चढल्या पाहिजेत, आठवड्याभरात मी ही ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. म्हणजे टार्गेट ओरिएंटेड फिजिओथेरपी जर आपण 1 महिन्यामध्ये केली तर अतिशय समाधानकारक रिझल्ट्स आहेत रोबोटिक नी सर्जरीचे. डॉक्टर, युनी कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट सर्जरी विषयी जरा सांगाल थोडक्यात? युनी कंपार्टमेंटल जसं म्हणजे मिडियल कंपार्टमेंट खराब झाला की तेवढाच कंपार्टमेंट चेंज करतो आणि कम्प्लीट 100% नॅचरल गुडघा वाटतो त्या सर्जरी. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहाल, ह्या लेडी ज्या आहेत त्यांचं युनी कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट झालेले आहेत. ह्या किती सुंदर चालतायत बघा. अतिशय नैसर्गिक चाल आहे आणि त्यांना एकदम खूप छान रिझल्ट मिळाले. त्या हसतायत आणि त्या खास व्हिडिओ घेण्यासाठी कारण खरं तर ना त्यांच्या चेहऱ्यावर पण तेवढं समाधान सुद्धा दिसतंय. डॉक्टर, युनी कंपार्टमेंटल नी रिप्लेसमेंट खूपच समाधानकारक सर्जरी आहे. आता ना आपल्याला खूप फोन येणार आहेत. आपले सगळे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत डॉक्टर, आणि ते सुद्धा तुमच्याकडून मार्गदर्शन घेतील, उपचार घेतील. डॉक्टर, खरं तर आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. एक जाता जाता अतिशय महत्वाचा सविस्तरपणे आपण काय सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, गुडघेदुखी ही खूप समस्या महत्त्वाची आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे आणि योग्य वेळेस तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि गुडघेदुखी म्हणजेच नी रिप्लेसमेंट असे नव्हे, त्याच्यामध्ये जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरीज उपलब्ध आहेत. योग्य वयाला योग्य उपचार केला तर रुग्णांना अतिशय समाधानकारक रिझल्ट्स मिळतात. खरंच खूप मनापासून आभार डॉक्टर या सगळ्या चर्चेसाठी, सगळ्या मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुज मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.